नमस्कार. आज आपण करूयात अगदी साधी सोपी पटकन होणारी आणि चवीला म्हटलं तर अप्रतिम अशी पोपटी मिरची. तर रोज रोज डब्याला काय द्यायचं सुचत नसेल तर या पद्धतीने ही बेसन घालून मिरची तुम्ही नक्की करून पहा. अतिशय चविष्ट बनली जाते आणि अगदी 10 मिनिटात ही भाजी बनवून तयार होते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर सुरुवातीला कढईमध्ये 3 मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं. तेल छान असं कडकडीत गरम झालं की वरून अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं मोहरी छान तडतडले की वरून 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकून घ्यायची आणि ती तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची. थोडासा असा कलर चेंज होतो तर थोडंसं ते तेलाचं प्रमाण जास्त घ्यायचं. बेसन पीठ भाजायला थोडंसं तेल जास्त लागतं. तर अद्रक लसूण पेस्ट छान अशी परतून झाल्यानंतर वरून 2 चमचे बेसन पीठ टाकून घ्यायचं आणि बेसन पीठही आपल्याला तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे. हे या पद्धतीने थोडासा असा कलर चेंज होतो आणि छान असं पीठ आपलं भाजलं जातं. हे छान असं फुलू लागतं आणि पीठ छान भाजलं की आता वरून मसाले टाकून घ्यायचे. तर 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काळं तिखट, 1 चमचा धन पावडर, पाव चमचा हळद आणि आवडीनुसार तुम्ही अजून यामध्ये मसाले घालू शकता, तुम्हाला जे मसाले अजून आवडतात ते. आणि मसाले 1 मिनिटभर आपल्याला छान असं तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. मसाले छान असं परतून झाले की आता वरून 4 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं. या ठिकाणी तुम्ही थोडंसं खोबरं बारीक करून टाकलं तरी चालेल. आणि छान असं परतून घेतल्यानंतर वरून चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि ते छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि आता आपल्याला बारीक कट करून यामध्ये पोपटी मिरची टाकून घ्यायची आहे. तर तुमच्या इकडे या मिरचीला काय म्हणतात हे कमेंट करून नक्की सांगा. तर आमच्या इकडं तर याला पोपटी मिरची असं म्हटलं जातं. तर इथे तुम्ही थोडंसं मोठ्या साईजमध्ये कट करूनही टाकू शकता. आणि मसाल्यामध्ये मिरची छान अशी एकजीव करून घ्यायची आणि वरून अर्धा ग्लास गरम पाणी टाकून घ्यायचं. गरम पाणी टाकल्यामुळं भाजीला कटही खूप छान येतो आणि चवही खूप छान लागते आणि भाजी पटकन शिजली जाते. आणि झाकण ठेवून आपल्याला 10 मिनिटं ही भाजी शिजवून घ्यायची आहे. आणि अधूनमधून 1 ते 2 वेळा झाकण काढून भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे, म्हणजे खाली लागत नाही. तर हे 5 मिनिटानंतर भाजी मी आता झाकण काढून घेत आहे आणि मिक्स करून घ्यायचं. आणि अजून 5 मिनिटं झाकण ठेवून आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. तर भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही, पटकन शिजली जाते. आणि गॅस फुल करायचं नाही, मिडियम गॅसवर शिजवून घ्यायची आहे. तर हे 10 मिनिटं झालेली आहेत आणि छान असं कटही आलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि मिरची आपली छान अशी मऊसूत शिजलेली आहे आणि जवळूनही तुम्हाला दाखवते. हे पहा. आणि ग्रेव्ही किती छान झालेली आहे. अगदी झटपट आपली ही भाजी बनवून तयार होते. हे पहा. आणि आपली मिरची छान अशी मऊसूत शिजलेली आहे, जास्त वेळ लागत नाही शिजायला सुद्धा. तर कोणतंही वाटण किंवा पूर्वतयारी न करता अगदी झटपट आपली ही मिरची बनवून तयार होते. तर या पद्धतीने नक्की करून पहा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मी बनवलेली आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.